हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली पेंडकर या यूट्यूब ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बेसन म्हणजेच पिठलं, जे बेसनपासून बनतं, बेसन पिठापासून बनतं. प्रथम आपण एक मोठा कांदा चिरून घेणार आहोत. त्यासाठी एक कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर, राई, जिरे आणि बेसन पीठ, हळद, मीठ आणि आपलं घरचं लाल तिखट एवढे साहित्य लागतात. आपण एक कांदा चिरला की कोथिंबीर, मिरच्या चिरून घेणार आहोत. मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता, जर नसेल तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरच्या कमी करू शकता. पण पिठलं थोडं झणझणीतच छान लागतं. मिरच्या आणि कांदा दोन्ही पण बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपण लसूण घेणार आहोत. लसूण हा ठेचून घ्यायचा आहे, त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते. छान ठेचून घेतल्यानंतर आपल्याला तो फोडणीला द्यायचा आहे. माझा हा सेकंड ब्लॉग आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये काही त्रुटी असेल तर क्षमा करा. एवढं अजून काही जमत नाही आहे मला, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे. मी 4 जणांच्या अकॉर्डिंग बनवलेलं आहे, तर मी 3.5 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता ह्या बेसनमध्ये आपण आपला घरचा मसाला किंवा लाल तिखट थोडंच घालायचं आहे, कारण आपण मिरच्या पण घेतलेल्या आहे. अर्धा स्पून मी लाल तिखट घातलं आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे. पाव चमचा थोडीशी वर असं हळद घातली आहे आणि थोडंसं मीठ. मीठ हे तुमच्या टेस्टनुसार घाला. आता आपण हे सगळं एकजीव करून त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून थोडं थोडं आपण त्याला हलवणार आहे आणि गुठळा न होता आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या फेटलं तरच ते पिठलं छान बनू शकतं, कारण गुठळ्या राहिल्या तर मग ते शिजणार नाही. छान फेटून घ्यायचं आपण स्मूथली. असं व्यवस्थितरित्या छान फेटून घ्यायचं आहे. छान ब्लेंड करायचं आहे ते. आता आपण गॅस लावून घेणार आहोत. त्याच्यावर कढई ठेवायची आहे आणि तेल टाकायचं आहे. तेल हे जास्त नाही टाकायचं आहे. मी 2 मोठे चमचे तेल घातलं आहे, कारण मग ते खूप ऑइली वाटतं. त्यामुळे तेल थोडंसं बेतानेच टाकायचं आहे. तेल टाकायचं आणि त्यामध्ये जिरं आणि राईची फोडणी द्यायची आहे. आपण जो लसूण ठेचून घेतला आहे तो पण फोडणीला टाकायचा आहे. ही राई, अर्धा चमचा राई,
आणि अर्धा चमचा जिरं. आणि जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो लसूण टाकायचा फोडणीला. फोडणी छान तडतडू द्यायची आहे. राई जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरच्या. असं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. मग आपण जो कांदा चिरलेला होता तो कांदा टाकून सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे. आता हे परतल्यानंतर 2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवल्यानंतर तोपर्यंत आपण कोथिंबीर धुवून ती बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर त्याच्यामध्ये खूप छान लागते आणि एक वेगळाच स्वाद येतो कोथिंबीरमुळे. त्यामुळे कोथिंबीर मला तरी खूप आवडते, मी भरपूर प्रमाणात टाकते. आता झाकण उघडून आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि जे आपण मिश्रण केलेलं आहे बेसन पीठ, हळद, लाल तिखट आणि मीठ याचं जे मिश्रण आहे ते त्या कांद्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्या गुठळ्या तयार न होता ते हलवून घ्यायचं आहे. आणि हे पातळ पिठलं आहे त्यामुळे त्याच्यात पाणी घालून मग ते शिजवून घ्यायचं आहे. हे भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा मी 1 ग्लासभर पाणी टाकलं आणि झाकण बंद करून ते शिजू द्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे ते, कारण खाली ते लागलं नाही पाहिजे, चिटकलं नाही पाहिजे. आता मंद गॅसवरती ते शिजू द्यायचं आहे. बघा किती छान कलर आला आहे. खायला पण खूप छान लागतं हे. चला आता आपण डिशमध्ये सर्व करूया. प्लीज रेसिपी करून बघा. जर आवड